आता एवढं सगळं ऐकल्यानंतर झोपेबद्दल सगळं तर आपण समजून घ्यायलाच हवंय. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की झोप हे एक स्किल आहे. तसंच हे स्किल आपल्याला खूप साऱ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. जसं की तुमचं मानसिक आरोग्याचा दृष्टिकोन असेल, तुमचा व्यावसायिक दृष्टिकोन असेल किंवा तुमच्या नात्यांच्या दृष्टिकोनातून असेल. झोप ही सगळ्याच दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. तर मग आता हे स्किल आपण आपल्या लाईफमध्ये कसं अप्लाय करू शकतो किंवा याचं सायंटिफिक रिझन्स कसे आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. चला तर मग जाणून घेऊया की झोपेच्या मागचं सायन्स काय आहे. तर झोप ही 2 भागांमध्ये विभागलेली असते. 80:20 रेशो. म्हणजे पहिले जे 80% आहे त्याच्यामध्ये नॉन REM स्लीप म्हणजेच नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप, की ज्याच्यामध्ये आपले डोळे पूर्णपणे बंद असतात आणि बॉडी पॅरालाइज असते. कुठलीही हालचाल आपण या भागामध्ये करत नाही. आणि दुसरा भाग आहे जो की 20% म्हणजेच REM स्लीप, रॅपिड आय मुवमेंट स्लीप. ही जी स्लीप आहे याच्यामध्ये आपली बॉडी हालचाल करते, वेगवेगळे मुवमेंट्स पण करते आणि त्याच्यामध्येच आपल्याला स्वप्नही पडतात.